मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा हा खटला आहे। यानंतरची बातमी आपण बघूया। तीव्र पाणी टंचाई मराठवाडा आणि विदर्भामध्ये आहे, पण यामध्येच औरंगाबादमध्ये पाण्याच्या टँकरनं 7 वर्षांच्या चिमुकलीला चिरडल्याची घटना घडलेली आहे। शहरातल्या जयभवानी नगरमध्ये ही घटना घडली। या अपघातामध्ये 7 वर्षांच्या नेहा दंडेचा मृत्यू ओढवलेला आहे। मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे, तीव्र पाणी टंचाई आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पाण्याच्या टँकरनं 7 वर्षांच्या चिमुकलीला चिरडलेलं आहे। याबद्दल आपण बोलूया। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, औरंगाबादमध्ये पाणी टंचाई तीव्र आहे, बऱ्याच धरणांचा पाणीसाठा हा शून्यावर आलेला आहे। टँकरनं पाणी पुरवठा होत असताना ही नेमकी काय घटना घडली? आरती, मुकुंदवाडी परिसरामध्ये जय भवानी नगर भाग आहे आणि त्या भागामध्ये नळाची सोय गेल्या अनेक वर्षांपासून नाही। महानगरपालिका त्या ठिकाणी पाणी देऊ शकली नाही। मात्र हा टँकर होता, हा पालिकेचा टँकर त्या ठिकाणी दररोज जातो। या आज मात्र या पाणी घेण्याच्या गडबडीमध्ये एक नेहा दंडे नावाची 7 वर्षाची चिमुरडी या टँकर खाली आली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। एकंदरीतच आपण बघितलं की पाण्यासाठीचे अनेक बळी राज्यामध्ये जातात। फुलंब्रीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये जवळपास 6 महिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्या, कारण 35 फूट खोल विहिरीमध्ये त्या महिला पडल्या होत्या, मात्र त्या वाचल्या। एकंदरीतच या 2-3 घटनांवरून आपल्याला कळू शकते की पाण्याची टंचाई किती भीषण आहे आणि लोकांना प्रसंगी जीव देण्याची वेळ या ठिकाणी येते हंडाभर पाण्यासाठी। बरोबर सिद्धार्थ, ही जयभवानी नगरमध्ये ही जी घटना घडलेली आहे, 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू ओढवलाय, या प्रकरणी काही कारवाई झाली आहे का? आरती, घटना नेमकी आता अर्ध्या तासापूर्वीचीच आहे। त्या मुलीचा मृतदेह दवाखान्यात नेलेला पुढच्या कारवाईसाठी आणि त्या ठिकाणी टँकर जप्त पोलिसांनी केलेला आणि टँकरचा चालकही जो आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। एकंदरीतच परिस्थिती त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी पोहोचलेलं नाही, लाईव्ह झाल्यानंतर मी त्या ठिकाणी जाणार आहे। लोकांमध्ये कुठेतरी संताप त्या ठिकाणी व्यक्त होतोय, कारण लोक आता गटागटाने त्या ठिकाणी जमतायत, कारण जय भवानी नगर हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा फार मोठा भाग आहे। त्या ठिकाणी महानगरपालिका नळाद्वारे पाणी देण्यामध्ये त्या ठिकाणी आतापर्यंत अपयशी ठरलेली आहे आणि त्याचमुळे महानगरपालिकेच्या वतीनं टँकरने त्या ठिकाणी पाणी पुरवठा होता आणि या दुर्दैवी नेहाला आज आपला बळी द्यावा लागला। खरं आहे सिद्धार्थ, औरंगाबादमध्ये काय परिस्थिती आहे आपण पाहिलं। 7 वर्षांच्या चिमुरडीचा टँकर खाली चिरडून मृत्यू ओढवलेला आहे। यानंतर बातमी